नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेध पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 त्यातील जी काय आपण पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीज मधील आजचा प्रश्न 18वा. बघूयात प्रश्न काय आहे. तर बघा इथे दिलेला आहे, बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागत असे. आता बौद्ध शिक्षण परंपरेवर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. सेट परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये वैदिक शिक्षण पद्धती आहे, बौद्ध शिक्षण पद्धती आहे, जैन शिक्षण पद्धती आहे आणि इस्लामिक शिक्षण पद्धती आहे. आता ह्या 4 प्राचीन शिक्षण पद्धती आहेत. ह्याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न हे हमखास विचारले जातात. त्यापैकीच ह्या 2025च्या परीक्षेमध्ये बौद्ध शिक्षण परंपरेवर प्रश्न आलेला आहे. चला तर बघूयात आपण त्याचे पर्याय काय आहेत. पहिला पर्याय आहे शिष्य प्रवीण आणि पंडित, दुसरा पर्याय आहे ब्रह्मचारी पंडित उपाध्याय, तिसरा पर्याय आहे श्रमण श्रावक आणि पंडित आणि चौथा पर्याय आहे श्रमण भिक्खू आणि उपाध्याय. आता बौद्ध शिक्षण परंपरेमध्ये जर तुम्हाला गुरु बनायचा असेल तर कुठल्या कुठल्या श्रेणीतून जावं लागतं ह्याच्यावरचा हा प्रश्न आहे. तर आता बघा, बौद्ध शिक्षण परंपरेमध्ये जे काही तथागत गौतम बुद्ध होते त्यांचा जो काही धम्म सांगितलेला आहे त्या धम्माला कालांतराने बौद्ध धम्म असं नाव पडलेलं आहे. आणि लोक सुरुवातीला त्यांचे प्रवचन ऐकायला जात असत. आता फक्त त्यांचे प्रवचन ऐकायला जे जात होते म्हणजे साधे विद्यार्थी, साधे शिष्य जे काय होते त्यांना काय म्हणलं जायचं, त्यांना श्रमण असं म्हणलं जायचं. आता श्रमण हे फक्त ऐकायचे. आता जे ऐकल्यानंतर कुणाला वाटलं की अरे आपण ह्या धम्माचं पालन आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये करायला पाहिजे, तर व्यक्तिगत जीवनामध्ये पालन करण्यासाठी बौद्ध धम्मामध्ये काही एक प्रकारची दीक्षा होती. म्हणजे ती दीक्षा घेतल्याच्या नंतर तुम्ही बौद्ध संघामध्ये किंवा बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करू शकत होतात. आता मग त्या ज्यांनी प्रवेश घेतला बौद्ध धम्मामध्ये त्यांना काय म्हणलं जायचं, त्यांना भिक्खू म्हणलं जायचं किंवा त्यांना भिक्षुक असं म्हणलं जायचं. आणि भिक्षुक बनल्याच्या नंतर किंवा भिक्खू बनल्याच्या नंतर जी काही त्यांची साधना सुरू होते गुरु बनण्यासाठी ती सुरू व्हायची. कठोर शिस्त, अत्यंत चांगल्या प्रकारचं अध्यापन करणं, त्या मार्गामधनं ह्यांना गुरु ह्या पदापर्यंत पोहोचता येत होतं. तर चला बघूयात आपण पर्यायापैकी कुठला पर्याय बसतो आपला. बघा इथं शिष्य म्हणलेला आहे, तर त्यांना शिष्य म्हणलं जायचं, त्यांना काय म्हणलं जायचं, श्रमण म्हणलं जायचं. त्यामुळे हा पर्याय गेला. त्यानंतर ब्रह्मचारी म्हणलं जायचं. ब्रह्मचारी म्हणजे कसा, ज्यांचं जे संसाराला लागले नाही त्यांना ब्रह्मचारी असं म्हणलं जायचं. परंतु बौद्ध धम्मामध्ये तसं काही नव्हतं. जे संसारामध्ये होते ते देखील बौद्ध धम्माचा भाग बनू शकत होते, जे संसारामध्ये नव्हते ते देखील बनू शकत होते. त्यामुळे हा देखील पर्याय गेला आपला. त्याच्यानंतर बघा इथे म्हणलेला आहे श्रमण, परंतु इथेच काय आलेलं आहे, श्रावक आलेला आहे. आता श्रमण बनल्याच्या नंतर आपल्याला काय बनता येत होतं, भिक्खू किंवा भिक्षू बनता येत होतं. त्यामुळे हा देखील पर्याय घेतला. इथे बघा काय म्हणलेला आहे, श्रमण, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर भिक्खू, वेल हे पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उपाध्याय. म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला आपला एकच पर्याय मिळतो, तो म्हणजे पर्याय क्रमांक डी. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर बरोबर असेल. चालतंय मित्रांनो, थांबूयात, भेटूयात पुन्हा नवीन क्वेश्चन घेऊन. थँक्यू.